नमस्कार मंडळींनो, मी रेखा. बघा ब्लॉग चालू केलेला आहे. तर आज आम्ही 4 वाजता उठलेलो कारण की पप्पाला कामाला जायचं होतं आणि परत आम्ही 5 वाजता म्हणजे रोडला जाऊन एक फेरी मारून आलो आणि झोपलो आणि मग 10लाच डायरेक्ट उठलो. 10ला उठलो, मग नाश्ता वगैरे नाही, काविळीचं औषध घेतलं आम्ही दोघींना जाऊन, दीदी बिन्ना आणि मी पण, कारण की खूपच थकल्यागत आणि पाय दुखता. आधीच आम्ही झुंबा क्लासला डान्स क्लासला असती आणि शाळा कामं, त्यामुळे मला भरपूरच थकान बिकान, तिला बी, आणि सारखीच झोपत होती ती बी, खात पण नव्हती जास्त. मग तिला म्हणून म्हणलं काविळीचं औषध घे. तर आम्ही दोघींना बघा घेतलं या औषध. आता चिवनं तर नाही घेतलं कारण की चिव म्हणली मला मटण खायचं आहे उद्या रविवार, त्यामुळं ती मटण खाण्यासाठी तिनं काय घेतलंच नाही. मग तिनं आता तिला उद्या मटण खायला, मग तिला सोमवारी आम्ही औषध देऊ. आणि औषध बी खूप महाग आहे, 100 रुपये 3 दिवस आहे कोर्स त्याचा. तर जाऊ दे म्हटलं, आता पहिला आपली तब्येत आहे, दवाखान्यात बी आपण पैसे तर घालवतच असतो. तर कावीळ आयुर्वेदिक औषध काविळचं घेतलेलं चांगलंच असतं, कारण की ना माझी ना नखं बी पिवळी आणि चेहरा बी एक दिवस ना पिवळा दिसत होता, म्हणून म्हणलं आपलं औषध घेतलेलंच बरं आहे. आता कामं झाले ती बघा, हिनं कपडे धुवून घेतली, भांडी घासून घेतली आणि पाणी, तर चिव माझी बाटल्या भरून घेते पाण्याच्या. काय चिव? आणि मी आता म्हणलं जेवण चालू केले बनवायला आणि डरमामध्ये पाणी बी सोडले फटाफटा. म्हटलं तर कामं करून घ्या म्हणजे मग हे पण येतेली, कारण की शनिवारी तर हे लवकरच येतात घरी म्हणून जेवायला पण, म्हणून फटाफटा स्वयंपाक करून घेतो. तर बघा डाळ भात आणि भाजी म्हणजे भाजी बनवते आता, फक्त फोडणी द्यायची. मग झालं जेवण, आता सर्व कामं बी झाले, आता निवांत बसायचं. बघा हे सकाळी 4 वाजता गेलेले कामाला, तर आता 12 वाजता सुट्टी झाली, घरी आल्या जेवायला परत जाणार आहे ना रिक्षावरती. चेहरा पुराही झाला हो तुमचं, डोळं बघा लाल भडक दिसायला लागले. आराम करा ना मग. होय त्याची बघा मोबाईल दे की पप्पांना, मोबाईल पाहिजे ना, पिक्चर लावतात पप्पा. काय नाश्ता विष्टा केला का नाही सकाळी? होय, चल जेवायला वाढते. ती लॅपटॉप साईडला ठेव, चल जेऊया आता. चला या सर्वांनी जेवायला. गो पोराला लागलं ना. जेवायला बसलेला आहे. तर बघा डाळ बनवली आणि फुलावर बटाट्याची भाजी बनवली आहे. तर भाकरी नको म्हणले म्हणून आता साधं केले आज. दीदी बघा चिवच्या हातावर मेहंदी काढते. चिवला आमच्या मेहंदी काढायला खूप आवडती. आणि आता तिचे पप्पा गेले रिक्षावरती, आता संध्याकाळीच येतेली. आणि दीदी तुला क्लासला जायचं आहे ना बाळा? 3:30 झाले, ती उरक लवकर उरक. बघू मेहंदी कशी काढली मापिल्लाच्या हातावर. मापिल्लानेच तिनंच काढली आहे चिवनं, पण ही काय करते कुणा माहिती, काय करते ग. आमच्या चिव दीदीला नाही मेहंदी काढा येतलं विलावत, पण आमची चिव मेहंदीमध्ये एक्सपर्ट आहे ना. किती गंदी काढली. पुसू नको, राहू दे. काय आवडली असं वाटतं खकरावाने. चांगली की ग बाळा. मी आडवी पडली आहे. आज आमचा जुंबा क्लास आहे, काय करू, जाऊ का नको विचार करते, कारण की जास्त जेवायला लागलं, सर्वांचं देणं घेणं, त्यामुळे हे नको म्हणते जायला. मग म्हणलं 2 महिने तर आपल्या घरीच राहावं, जुंबा क्लास करून डायरेक्ट जूनमध्येच जावं, तर दीदी पण घरी राहील. मग जूनमध्ये मम्मी चालतंय ना दीदी जूनमध्ये. ही बघा काय करते बघा, मच्छी लागायची पकडते का काय माहिती आता. हानती तिला आणलं तर बघ. मार खाशील की माझ्या मच्छीला हात लावला असतं तर त्याला झाकण लावून ठेवलं. कुठे गेली गई? अपलोडिंग करते. मला एवढं माहिती नाही याच्यामधलं, पण मला दीदीनं थोडं शिकवलं कसं कसं अपलोड करायचं म्हणून. तसं मी करते, मग दीदीनं शिकवलं तसं. बघा आता हे येत नव्हता व्हिडिओ मला टाकायला, तर बघा आता बरोबर आला. कधीच ट्राय करत होते मी. बघा ना, कंच्या गोष्टी जर शिकवल्या तर आपलं कसं आसान असतं ना,
शिकायला. कधीचा हा व्हिडिओ ना कालचा व्हिडिओ ना म्हणजे बनवलेला तो अपलोडच होत नव्हता. मग दीदी मला म्हटली मम्मी ह्याच्यामध्ये टाकायचं हे बघा ह्याच्यात. मग त्यामध्ये टाकला तवा आला जाऊन. काही मी एवढी शिकलेली नाही, माझी 9वीच झाली आहे. तरी मी प्रयत्न करते शिकायचं. आणि मला नवीन गोष्ट शिकायला खूप आवडते ती. आमच्या टायमाला नव्हतं हातात कधी असं. तेव्हा काय एवढं बघितलं ना 2005मध्ये ह्या गोष्टी अवलंबून म्हणजे नव्हतेच. आमच्यासारखे घेऊ शकत नव्हते. आता कोणी बी घेतं आहे बघा. हिच्या पप्पांनी तिच्यासाठी घेतलं आहे. कम्प्युटर शिकली आहे पोरगी त्यांची. त्यामुळं ते घेऊ शकतात कांच्या गोष्टी जेवढ्या मुलींना पाहिजे असतात त्या. तेव्हा माझ्या मुलीच्या नावानं आम्ही अकाउंट खोललेलं आहे. तर बघा थोडा विचार करते क्लासला जायचं का नाही. काहीतरी कसं आहे माझं आता सध्या मला डोकंच चाला ना. जरा मला विचार करायला लागेल की गेलं तर पैशाचं कसंही करायचं. त्या विचारानं मग मी क्लासला जाणार का नाही विचार करेन. आता थोडासा आराम करते, झोपते. कारण की त्यांनी टायमिंग बी चेंज केला आहे ना, त्यामुळं अजून अशी झाली. त्यांना बी अजून एकदा इश्यू दे जाऊ का नको. मग त्या विचारानं मी जाणार क्लासला. तर बघा चिवनं माझ्या कॉफी बनवल्या. दीदी बघा मी पण पिते आहे. चिव आता आमची थोडी थोडी हुशार व्हायला लागली आहे. तिला सगळं जमावं म्हणून आम्ही तिला आता ह्याच्यात गुंतवतो. त्यांना तर सगळंच येतं आधीच. या 8 वर्षाच्या होत्या तेव्हापासूनच करत होत्या या सर्वांनी कॉफी प्यायला. तर बघा आता आम्ही चाललो आहे भाजीला, मी आणि चिव. कारण की चिवला आमच्या जास्त करून भाजीचं कळत नाही. तर आता आम्ही ठरवलं डेली भाजीला चिवला न्यायचं आणि पैशाचं आणि भाजीचं शिकवायचं आता. बरोबर ना? हां हे चल ना. तर बघा आमच्या इकडे कशी तयारी केली आहे. तर बघा आम्ही आता रोडला आलो आहे. पण मला भाजी घ्यायची. बरं 10 त्यांना द्या, आपण नंतर देऊ. काळामधलं ते पिशव्या काढ. पापडी त्यांना तर आमच्या इथं बघा सजावट केलेली आहे. आता लाईट होती, लाईट बंद केली आहे. तर आता बघा अजून सजावट करायची असेल त्यामुळं ते बघा